नमस्कार मित्रांनो. जेई मेन्स 2025 एप्रिल अटेम्प्टचा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय? अ सॅटेलाइट ऑफ मास 1000 kg इज लॉन्च टू रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन अन ऑर्बिट ॲट हाईट ऑफ 270 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस. कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट इन दिस ऑर्बिट इज डॅश डॅश इंटू 10 raised to 10 जूल. आणि त्याच्यासोबत आपल्याला मास ऑफ अर्थ दिलेला आहे, रेडियस ऑफ अर्थ दिलेला आहे आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे. तर अर्थपासून हे जे डिस्टन्स आहे सॅटेलाईटचं ते दिलेलं आहे 270 किलोमीटर आणि हे जे डिस्टन्स आहे ते आहे 6400 किलोमीटर. म्हणजे हे आपण जे टोटल डिस्टन्स घेणार आहोत आर, तर ते काय येईल 6670. हे डिस्टन्स येईल आर इज इक्वल टू 6400 प्लस 270 म्हणजेच येईल 6670 किलोमीटर. म्हणजेच काय येईल 6.670 इंटू 10 raised to 6 मीटर. ठीक आहे. आता जी कायनेटिक एनर्जी असते ती कशा पद्धतीने आपण काढू शकतो? जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय 2r म्हणजेच काय आला 6.67 इंटू 10 raised to -11 इंटू mass of earth is 6 into 10 raised to 24 into 1000 divided by 2 into 6.67 into 10 raised to 6. ठीक आहे. तर पाहूयात इथं काय राहते. दिस गेट कॅन्सल, हिअर वी विल गेट 3. ओके. नाव 3 into 11 10 raised to 13. This 3 get cancel. Okay. So into 10 raised to 10. सो कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 3 into 10 raised to 10 जूल. म्हणजे ॲन्सर येईल 3 into 10 raised to 10 जूल. थँक्यू.